नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, की काही लोकांच्या आयुष्यात अचानक एवढा पैसा कुठून येतो? त्यांच्या घरातलं दारिद्र्य, त्यांच्या पाठीशी लागलेली साडेसाती, पैशांची चणचण एका रात्रीत कशी काय गायब होते? तुम्ही दिवस-रात्र कष्ट करता, मेहनत करता, घाम गाळता, तरीही पैसा हातात टिकत नाही. आणि दुसरीकडे काही लोकं असे असतात, ज्यांच्यावर माता लक्ष्मी आणि स्वतः भगवान विष्णू एवढे प्रसन्न असतात, की त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडतो. पण मित्रांनो, यामागचं रहस्य काय आहे? मी तुम्हाला आज अगदी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा रात्रीबद्दल सांगणार आहे आणि अशा एका तिथीबद्दल सांगणार आहे, जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. हो मित्रांनो, येत्या 11 तारखेला येत आहे ती महातिथी, जिला शास्त्रात भागवत एकादशी म्हटलं आहे. पण थांबा, ही फक्त साधी एकादशी नाही. या एकादशीच्या रात्री एक असा महासुयोग बनत आहे, जो शेकडो वर्षानंतर येतोय आणि या एकादशीला जर तुम्ही तुमच्या हाताने गाईला ती एक गुप्त वस्तू खायला घातली तर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी, कर्ज आणि दारिद्र्य मुळासकट उपटून फेकलं जाईल. पण मित्रांनो, ती वस्तू कोणती आहे? ती गाईला कधी आणि कशी खायला द्यायची? आणि त्या एका वस्तूमुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी कशी खेचली जाणार आहे? हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, जर आज तुम्ही 1 सेकंद जरी व्हिडिओ मिस केला तर कदाचित तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी तुम्ही गमावून बसाल. भक्तांनो, हिंदू धर्मात एकादशीला सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलं आहे. पण जेव्हा भागवत एकादशी येते तेव्हा ब्रह्मांडातल्या सर्व शक्ती जागृत होतात. मित्रांनो, शास्त्र सांगतं की या दिवशी वैकुंठात लोकांचे दरवाजे उघडे असतात. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत असतात. पण विचार करा, आज आपल्या समाजात 90% लोक गरिबीने, कर्जाने त्रस्त का आहेत? कारण त्यांना योग्य तिथीला करायचा योग्य उपाय माहीत नसतो. लोक मंदिरात जातात, पूजा करतात, पण योग्य वेळी योग्य कर्म करायला विसरतात. शास्त्रामध्ये गायीला केवळ एक प्राणी मानलं गेलेलं नाही. गावं विश्वक्षमास्तर म्हणजेच गाय ही विश्वासाची माता आहे. गायीच्या शरीरात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गायीच्या पाठीवर जो उंच भाग असतो त्याला सूर्यकेतू नाडी म्हणतात. जेव्हा सूर्यप्रकाश त्याच्यावर पडतो तेव्हा तिथून सुवर्ण तत्वांची निर्मिती होते. म्हणजेच गायीची सेवा, मित्रांनो, गायीची सेवा करणे म्हणजे थेट ब्रह्मांडातल्या सर्व देवी देवतांना प्रसन्न करणे होय. पण भक्तांनो, 11 तारखेच्या या भागवत एकादशीला नेमका असा कोणता दोष दूर होणार आहे? मित्रांनो, तुमच्या कुंडलीत असलेला पितृदोष, राहू केतूचा दोष किंवा लक्ष्मीची अवकृपा, या एकादशीला अशा कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत ज्याने तुमचं नशीब पालटणार आहे? चला मित्रांनो, आता आपण त्या पहिल्या महाउपायाकडे वळूया, जो तुमच्या घरात पैसा खेचून आणेल. मित्रांनो, आता अतिशय लक्ष देऊन ऐका. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात, ती एक वस्तू कोणती आहे जी 11 तारखेला तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे? बरेच लोक गाईला रोज पोळी, चपाती देतात, पण एकादशीच्या दिवशी साधी पोळी देऊन चालत नाही. मित्रांनो, या एकादशीला तुम्हाला बनवायची आहे ती विशेष अमृत पोळी. हा उपाय कसा करायचा नीट समजून घ्या. 11 तारखेला सकाळी उठून स्वच्छ स्नान करा. घरामध्ये जी पहिली पोळी ग्रास बनेल ती बाजूला काढून ठेवा. लक्षात ठेवा, ही पोळी कुठेही तुटलेली किंवा करपलेली नसावी. आता मित्रांनो, त्या पोळीवर तुम्हाला थोडासा गूळ ठेवायचा आहे. गूळ हा सूर्याचे आणि गुरुग्रहांचे प्रतीक आहे, जो तुम्हाला समाजात मान सन्मान आणि पैसा मिळवून देतो. गुळासोबतच त्या पोळीवर चमचाभर शुद्ध गाईचे तूप टाका. तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची ती गुप्त वस्तू होय. ती गुप्त वस्तू आहे काळे तीळ. हे भगवान विष्णूंच्या घामातून निर्माण झाले आहेत असे शास्त्रात मानले जाते. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी पोळी, गूळ, तूप आणि काळे तीळ एकत्र करून गाईला खायला घालता तेव्हा तुमच्या कुंडलीतील पितृदोष एका झटक्यात नष्ट होतो. मित्रांनो, ज्यांच्या घरावर पितृदोष असतो त्यांच्या घरात कधीही पैसा टिकत नाही, आजारपण पाठ सोडत नाही आणि वंशवृद्धी होत नाही. मित्रांनो, गाईला देताना काय काळजी घ्यावी? जेव्हा तुम्ही ही पोळी गाईला खायला द्याल तेव्हा गाईच्या पाठीवरून तुमचा उजवा हात 7 वेळा फिरवा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, जसे की कर्जमुक्ती, नवीन नोकरी किंवा व्यवसायात प्रगती, ती गाईच्या कानात हळूच सांगा. शास्त्र सांगते की एकादशीच्या दिवशी गाईला दिलेला हा घास थेट वैकुंठात भगवान विष्णूंपर्यंत पोहोचतो. पण भक्तांनो,
हा तर फक्त पहिला उपाय झाला. तर तुमच्या घरात खूप भांडणे होत असतील, नकारात्मक ऊर्जा असेल किंवा पैसा येतो पण कुठे जातो समजत नसेल, तर दुसरा उपाय याहूनही जास्त शक्तिशाली आहे. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढीच माता तुळशी देखील महत्त्वाची आहे. तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते. ज्या घरात एकादशीला तुळशीची पूजा योग्य पद्धतीने होत नाही, तिथे कितीही उपाय केले तरीही लक्ष्मी स्थिर राहत नाही. या 11 तारखेच्या भागवत एकादशीला तुम्हाला एक अत्यंत दुर्मिळ उपाय करायचा आहे. या उपायाला म्हणतात दीपदान महाउपाय. हो मित्रांनो, हा उपाय कसा करावा? 11 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी तुळशीपाशी जा. तिथे गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा. पण हा दिवा लावताना वात थेट कापसाची न घेता लाल धाग्याची कलवा मोवळी धागा वात बनवा. लाल रंग हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो. दिवा लावल्यानंतर तुळशी मातेची 11 वेळा परिक्रमा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती उचलून आपल्या कपाळावर टिळा म्हणून लावा आणि एक छोटासा मातीचा भाग तुमच्या घरात जिथे तुम्ही पैसे ठेवता, तिजोरी किंवा लॉकर, तिथे एका लाल कपड्यात बांधून ठेवून द्या. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील पैशांची आवक अचानक वाढेल, व्यवसायात रखडलेले पैसे परत मिळतील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होईल. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओच्या अशा भागात आलो आहोत जो तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. हा उपाय तुम्हाला दिवसा करायचा नाहीये, हा उपाय करायचा आहे 11 तारखेच्या रात्री ठीक 12 वाजता. शास्त्रामध्ये एकादशीच्या रात्रीच्या जागरणाला आणि उपायांना अद्भुत महत्त्व आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते तेव्हा ब्रह्मांडातल्या सात्विक शक्ती अत्यंत तीव्र असतात. काय आहे ना मित्रांनो, हा रात्रीचा गुप्त उपाय 11 तारखेच्या रात्री 4:45 ते 12:15 या दरम्यान तुमच्या घराच्या मुख्य पायऱ्यांवर, मुख्य दरवाजाच्या बाहेर, डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना 2 मुखी तेलांचे दिवे लावा. या दिव्यांमध्ये 1-1 रुपयाचे नाणे टाका. असे मानले जाते की भागवत एकादशीच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि प्रज्वलित पाहते, त्या घरात ती कायमस्वरूपी निवास करते. मित्रांनो, ते 1 रुपयाचे नाणे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्या पाकिटात ठेवून द्या. ते नाणे तुमच्यासाठी मॅग्नेट म्हणजेच पैसा खेचणारे चुंबकीय साधन म्हणून काम करेल. तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तसेच भक्तांनो, येत्या 11 तारखेला येणारी ही भागवत एकादशी अजिबात वाया घालवू नका. गाईला ती एक वस्तू पोळी, गूळ, तूप आणि काळे तीळ नक्कीच खायला घाला. तुळशीपाशी दीपदान करा आणि रात्रीचा हा गुप्त उपाय करून बघा. तुमच्या जीवनातील गरिबी, दारिद्र्य आणि दुःख कसे दूर होईल हे स्वतः तुम्ही अनुभवाल. भक्तांनो, या 11 तारखेच्या भागवत एकादशीच्या मागे एक अशी गुप्त कथा दडली आहे जी आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नसेल. शास्त्रात उल्लेख आहे की एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वैकुंठात बसले होते. माता लक्ष्मीने विष्णूंच्या चरणाशी सेवा करताना एक प्रश्न विचारला, हे प्रभू, तुम्ही पृथ्वीवरील मानवांचे दुःख आणि गरिबी पाहूनही त्यांना एका रात्रीत श्रीमंत का करत नाही? त्यांना गरिबीची गर्तेत का राहू देता? तेव्हा भगवान विष्णू अत्यंत मधुर हसले आणि म्हणाले, हे प्रिये, कर्मप्रधान आहे, पण जो मानव पृथ्वीवर राहून भागवत एकादशीच्या दिवशी माझ्या प्रिय अशा गोमातेची, गायीची मनोभावे सेवा करतो, तिची तृप्ती करतो, त्यांच्या नशिबाचे कुलूप मी स्वतः उघडतो. भगवान विष्णू पुढे म्हणाले की या तिथीला जो व्यक्ती गायीला अन्नदान करतो, त्याच्या पूर्वजांचा पितरांना थेट मोक्ष मिळतो आणि पितर प्रसन्न झाले की त्या घरात कुबेराचा खजिना खुला होतो. भक्तांनो, म्हणूनच या एकादशीला गायीला ती गुप्त वस्तू देण्याला एवढं अद्भुत महत्त्व आहे. जर तुमच्या नशिबाने तुमची साथ सोडली असेल तर हा ऐतिहासिक आणि कथा साक्षी आहे की या दिवशी केलेला उपाय कधीही अपयशी ठरत नाही. भक्तांनो, आता मी तुम्हाला जो चौथा उपाय सांगणार आहे तो तुमच्या घरातील पैशांची चणचण कायमची संपवून टाकेल. अनेकदा आपल्या घरात पैसा येतो पण तो आजारपणात किंवा कोर्ट कचेरीच्या कामात पाण्यासारखा वाहून जातो. मित्रांनो, याला शास्त्रात लक्ष्मीचा अपमान किंवा राहू केतूचा प्रकोप म्हणतात. मित्रांनो, हा उपाय 11 तारखेला सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करा.
तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पिण्याचं पाणी घ्या, म्हणजेच कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरा. त्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर हळद आणि 1 रुपयाचे नाणे टाका. मित्रांनो, हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि ती समृद्धीचे प्रतीक आहे. आता हा तांब्या तुमच्या हातामध्ये धरून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आत उभे राहा आणि बाहेरच्या दिशेने तोंड करा. तुमच्या मनातल्या सर्व काही अडचणी, जसे की घरात पैसा टिकत नाही, कर्ज वाढलेले आहे, देवाकडे सांगा. यानंतर त्या तांब्यातील पाणी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना शिंपडा आणि त्यातील जे 1 रुपयाचे नाणे आहे ते काढून तुमच्या कपाळाला लावा आणि ते तुमच्या पैशांच्या पाकिटात किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्या. मित्रांनो, हा उपाय केल्याने तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते. त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा गरिबी तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. माता लक्ष्मी स्वतः घराकडे आकर्षित होते. मित्रांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे उपाय केल्याने अद्भुत लाभ होतात, तिथे एकादशीच्या दिवशी केलेल्या काही चुकांमुळे माता लक्ष्मी कायमची घर सोडून निघून जाते. जर तुम्ही 11 तारखेला ही उपाय करत असाल तर या 5 चुका चुकूनही करू नका, नाहीतर तुमचे पुण्य पाण्यामध्ये बदलू शकते. पहिली चूक, एकादशीच्या दिवशी घरात चुकूनही भात तांदूळ बनवू नका आणि खाऊ नका. शास्त्रात एकादशीला भात खाणे म्हणजेच किड्यांचे सेवन करण्यासारखे मानले गेले आहे. दुसरी चूक, या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणाला कर्ज देऊ नका. एकादशीला दिलेले कर्ज कधीही परत येत नाही आणि घेतलेलं कर्ज कधीही फिटत नाही. तिसरी चूक, 11 तारखेला घरात पूर्णपणे शांतता ठेवा. घरात वादविवाद, कटकट किंवा स्त्रियांचा अपमान होऊ देऊ नका. कारण ज्या घरात स्त्रिया रडतात तिथे अलक्ष्मी वास होतो. चौथी चूक, गाईला पोळी देताना ती कधीही शिळी किंवा सुकलेली नसावी. नेहमी ताजी पोळी गाईला द्यावी. आणि मित्रांनो, 5वी चूक, एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. जर पूजेसाठी पाने हवी असतील तर ती एका दिवशी म्हणजेच आदल्या दिवशी तोडून ठेवावीत. तर मित्रांनो, बघा, येत्या 11 तारखेला येणारी ही भागवत एकादशी अजिबात वाया घालवू नका. गाईला ती एक वस्तू, पोळी, गूळ, तूप आणि काळे तीळ नक्की खायला द्या. तुळशीपाशी दीपदान करा आणि रात्रीचा हा गुप्त उपाय करून बघा. तुमच्या जीवनातील गरिबी, दारिद्र्य आणि दुःख कसे दूर होते हे तुम्ही स्वतः अनुभवाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही 11 तारखेला हा उपाय करणार आहात का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. ज्यांची कमेंट माता लक्ष्मीला आवडेल त्यांच्या घरावर तिची कृपा नक्कीच होईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, कारण दुसऱ्यांची भली केली की आपलेही भले होते. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अत्यंत माहितीपूर्ण आणि चमत्कारी उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढच्या एका अशाच शक्तिशाली व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्री विष्णू. माता लक्ष्मी तुमचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.